नमस्ते, मी अनिता शिंदे, अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपला आरी वर्क क्लासचा तिसरा दिवस आहे। तर आपण जर स्टँड नसेल तर घरगुती प्रकारे आपल्याला आरीचं स्टँड कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्याकडे ज्यावेळी तुम्ही आरी वर्कचा क्लास करता तर कुठली एखादी गोष्ट नसेल तर तुमचा क्लास हा अगदी त्या गोष्टीमुळे राहिला नको, तर म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित सांगणार आहे। तर माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत चला आणि काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा, तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तर देईन। तसंच तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त माझे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा, बघत चला आणि माझ्याकडून जास्तीत जास्त मी तुम्हाला गोष्टी या शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्लीज माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण घरगुती आरीचं स्टँड कसं तयार करायचं हे बघणार आहोत। चला, आता मी तुमच्याकडे जर आरीचं स्टँड नसेल आणि 18 इंचाची रिंग पण नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला ही घडवंचीचा उपयोग सांगणार आहे आरी वर्क करण्यासाठी। तर मी ही आपली घरगुती अशी घडवंची घेतलेली आहे आणि त्यावर असं आपल्याला ही रिंग व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि ही अशीच पॅक करायची आहे। ही व्यवस्थित पॅक केल्यानंतर आपण आपलं सुईच्या मदतीने, आरी सुईच्या मदतीने आपलं हे नीडलने हे काम वर्क करणार आहोत। म्हणजे मला हे सांगायचं आहे की तुमचं ज्यावेळी तुम्ही आरीचा क्लास करता त्यावेळी तुमचं हे वर्क आहे ना, हे काम थांबायला नको। म्हणजे काय होतं, ज्यावेळी तुम्ही आरीचं वर्क करताना आहे ना जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज असते आणि ज्यावेळी तुम्ही हा क्लास करता, ज्यावेळेस तुम्ही स्टिच शिकणार आहात त्यावेळी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित अगदी समजावी आणि तुमचं हा जो क्लास आहे तो अगदी कंटिन्यू व्हावा म्हणून ह्या गोष्टी मी सांगत आहे। म्हणजे एखादी गोष्ट नसेल तर तुमचं काम अडायला नको म्हणून मी हा घरगुती असं स्टँड तुम्हाला म्हणजे तयार करायचं आहे आणि तुम्ही हे ॲडजस्ट करून असं हातावर व्यवस्थित ठेवून तुम्ही हे तुमचं जे काम आहे ते करू शकता आणि मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप शिकवणारच आहे। म्हणजे जे काही नवीन शिकणारे असतील ते सुद्धा अगदी व्यवस्थित हा क्लास शिकणार आहेत। तर मला हे म्हणायचं आहे की ज्यावेळी तुम्ही आरीचं ज्यावेळी क्लास करता त्यावेळी याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते आणि जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल तितकं तुमचं काम हे अगदी फिनिशिंगमध्ये होणार आहे। तर मी हे तुम्हाला याच्यावर हे काम वर्क करून दाखवलंय। म्हणजे मला आहे ना तुम्हाला सांगायचं की तुमच्याकडे कुठली एखादी गोष्ट नसेल तर तुमचा हा क्लास थांबायला नको म्हणून मी ही सुद्धा तुम्हाला आयडिया सांगत आहे। म्हणजे तुमच्याकडे जर 18 इंचाची रिंग नसेल किंवा स्टँड नसेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची किंवा थांबण्याची गरज नाहीये। तुम्हाला तुमच्याकडच्या ज्या काही गोष्टी असतील त्या ॲडजस्ट करून तुम्हाला हा कोर्स पूर्ण करायचा आहे। तर मग आता मी तुम्हाला ही घडवंचीची आयडिया सांगितलेली आहे। अजून तुमच्याकडे समजा जर 18 इंचाची रिंग आहे पण तुमच्याकडे स्टँड नाहीये तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला अजून एक आयडिया सांगणार आहे। तर ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा। तर आता मी तुम्हाला दुसरी आयडिया दाखवते काय आहे ती। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला ती आयडिया सुद्धा समजणार आहे। आता हा माझ्याकडे स्टूल आहे आणि ह्या स्टूलचा उपयोग आपण स्टँड सारखा करणार आहोत। तर हा स्टूल आपण आहे ना उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ही जी रिंग आहे, काल मी तुम्हाला सांगितलं कालच्या क्लासमध्ये की कशी हे फिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही रिंग अशी टाकून घ्यायची आहे। ह्या स्टूलमध्ये ही व्यवस्थित बसते आणि हे हालत सुद्धा नाही आणि मग आपल्याला हे तुमचं जे काही आरीचं काम असेल त्याची प्रॅक्टिस ही ह्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता। हा बंडल असा खाली ठेवायचा आणि तुमचं हे आरीचं जे काम आहे ते तुम्ही अगदी व्यवस्थित ह्या पद्धतीने करू शकता। तुमच्याकडे कुठल्याही साईजचं जर स्टूल असेल तरी तुम्ही तुमचं हे काम अगदी व्यवस्थित असं करू शकता। तर हे सुद्धा मी दाखवलेलं आहे। तुम्ही स्टूल पासून सुद्धा तुमचं हे वर्कचं काम हे करू शकता किंवा हा स्टूल किंवा तुमच्याकडे दुसरा कुठलाही स्टूल असेल, समजा आता माझ्याकडे हा एक आहे आणि अजून एक दुसरा पण स्टूल आहे तो पण मी दाखवते। हा थोडा आयताकृती होता असा आणि हा थोडा चौकोनी आहे, पण तो सुद्धा तुमच्याकडे जो असेल तो असा
व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे रिंगमध्ये आणि तुमचं काम हे चालू ठेवायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.